नमस्कार मित्रांनो, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत राणी चन्नम्मा सोसायटी बैलोंगर. या सोसायटीचं काय झालं? या सोसायटीला साधनवरांनी लुटलं. व्ही.एस. साधनवर हे कोण होते? हे या राणी चन्नम्मा सोसायटीचे चेअरमन. ह्यांच्या एकंदरीत 119 शाखा एवढ्या भलाट चाललेलं होतं आणि ह्याच्यामध्ये लोकांनी डिपॉझिट केले होते 600 कोटी रुपये. 10 कोटी 20 कोटी नव्हे मित्रांनो, तर 600 कोटी रुपये ह्या सोसायटीमध्ये जमलेले होते. मग एवढी मोठी सोसायटी दिवाळखोर कशी काय झाली? ॲडमिनिस्ट्रेट का फेल झालं? ह्याला कारणीभूत वन मॅन शो व्ही.एस. साधनावर हे चेअरमन होते आणि त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या संस्थेचे पैसे वापरायला सुरू केले. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, राजकीय साठी पैसे इन्व्हेस्टमेंट. कुणाचे पैसे कोण इन्व्हेस्टमेंट करतोय, कुठं खर्च करतोय? यांना विचारणार कोण? आणि शेवटेला ज्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की बँकेत पैसे नाही आणि ठेवीदार ज्या वेळेला मागायला गेले तर ठेवीदारांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही. सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली, कंप्लेंट झाली. आता तिची चौकशी गेली 1 महिने शिवडी करते. मग करून काय? त्या साधनाला अरेस्ट केलाय? नाही. 1 महिना झाला अजून शिवडी त्याला अरेस्ट पण करत नाही. याच्या मागच्या रहस्य काय? का राजकीय आहे? राजकीय दबाव आहे तुम्हाला पण? तर का त्याला अरेस्ट करत नाही? लोकांना मोठा प्रश्न पडला आहे की साधनाला अरेस्ट का करत नाही ते लोक? आमच्या पैशांचं काय? आम्ही एवढं भांडवल ठेवलं, राबून एक पैसा गोळा करून आम्ही इथं भांडवल केलं होतं. एक मोठी संस्था आहे, सोसायटी आहे आणि इथं आम्ही ठेवलं तर आमच्या हिताचं होईल म्हणून लोकांनी ठेवले होते. पण अशा प्रकारे जर सोसायट्या जर डुबत होत चालल्या आहे, चेअरमन्स आपापल्या फायद्यासाठी जर लोकांचे पैसे वापरत असतील तर त्याला जबाबदार कोण? तर लोकांची मागणी अशी आहे की ताबडतोब साधनाला अरेस्ट करावं आणि चौकशी करावं, नाहीतर ते संगोळे राहण्यासारखी परिस्थिती होईल, लोक रस्त्यावर येतील. असं न करता ताबडतोब कारवाई करावं आणि लोकांच्या पैशाची वसुली करून लोकांना पैसे द्यावं अशी लोकांमध्ये मागणी होत आहे. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव.